यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदा स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशुगव्यूतिं ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वधान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। भरत चक्रवर्ती सम्यकदृष्टी होते आणि त्यांना 96,000 राण्या म्हणजे गुणिले पुत्र जेवढे असतील ते, तर तरीसुद्धा त्यांच्याविषयी हे माझे आणि मी त्यांचा अशी बुद्धी नव्हती. त्यामुळं ते विरक्त जगू शकले. जरी सगळ्याच्यामध्ये राहत होते तरीसुद्धा सगळ्याच्यामध्ये नव्हते, म्हणजे ते स्वतःमध्येच होते. मग असे ते का होत नाही आपलं असं? मग म्हणजे अभ्यासच करत नाही अजून, हेच सांगतायत आचार्य. ज्यांनी अभ्यास केला ना त्याला त्या परिणतीमध्ये येणार, श्रद्धेतनं तर सुटणार की हे माझे नाही आहेत, मी त्यांच्यापासून भिन्न आहे, त्यांचा करता धरता नाही आहे, त्यांच्यामध्ये माझं सुख नाही आहे. मग प्रॅक्टिकल करा ना. महाराजांनी तेच तर शिकवलं आहे आपल्याला. म्हणजे तुमचं सगळं थेरॉटिकल नॉलेज नको आहे, जेवढं प्रॅक्टिकली उतरवत आहे तेवढं तुम्हाला फायदा आहे. मग त्यांच्या सहवासात असताना आपण हा विचार करायला पाहिजे, हे माझे नाहीत. जेव्हा त्यांच्याविषयी मोह होतो, त्यांच्याविषयी क्रोधादी कषाय होतात, जेव्हा त्यांच्याबद्दल आसक्ती एकत्व होतं, कोणाबद्दल? नातू. मग त्यांच्याबद्दल किती आनंद होतो लगेच, माझा नातू हुशार आहे, माझा नातू धर्म करतो. असं कोणतं म्हटलं समजा तुम्हाला, काय झालं? किती सांगता सांगा, तो माझा नाही. लगेच आपली लिस्ट तयार असते तिथं मागं. हो, तो सकाळी लवकर उठतो, देवदर्शन करतो, स्वाध्याय करतो, म्हणजे काय केलं? मोह केला का नाही आपण? त्याचं परिणाम स्वतंत्र कुठं आपण जाणलं? म्हणून सांगतायत काय, प्रयोगात यायला पाहिजे. जे आपण शिकलो ना त्याचं व्हायला पाहिजे. म्हणून तर आम्हा सांगतात ना नेहमी, एवढं आम्हांच्या शब्दावर राहावा. काय आम्हा सांगतायत? चालताना चालणारा नाही आहे, जाणणार आहे. किती वेळा जाणीव होती हो? करतो का तसं प्रयोग आपण? म्हणजे साधा प्रयोग आहे की नाही, हा करायला नको का? चालतंय का नाही? खाताना खाणारा नाही आहे, जाणणार आहे. खायचं सोडायचं नाही आहे हो तुम्हाला, खाताय पण खात नाही आहे, खाणारा नाही, एवढं वेदन करायचं आहे, त्याची सुद्धा तयारी नाही आपल्याला. आणि मग कसं तुम्हाला आत्मा, मला आत्मा पाहिजे आणि मोक्ष पाहिजे, कसं? असं थोडी कोण वाढून देणार आहे मोक्ष तुम्हाला? म्हणजे म्हणूनच परवा सांगितलं ना जितूभाईंनी, म्हटले बास तुम्ही लय हे शिका, ते शिका, ते शिका, थोडंसं ध्यान करा, थोडंसं स्वतःला जाणा, त्याच्यासाठी वेळ द्या, तर ते उपयोग आहे. जे वाचलो, जो पडते है उसको गडना आना चाहिए, असं सांगितलं त्यांनी. म्हणजे त्याला काय म्हणायचं? गडना म्हणजे जे वाचतो त्याला
थांबा, नाही, जीवनात त्याला उतरवायला यायला पाहिजे असं म्हणायचंय. जे वाचतो आपण त्याला आपल्याला जीवनात उतरवायला यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी सांगतायत काय, जे भरत चक्रवर्ती होते तर ते सम्यक दृष्टी होते. आपण पण आहे आता सम्यक दृष्टी, पण चारित्र्यामध्ये किती कमजोरी आहे आपल्या. म्हणून त्या सहवासात, त्या सामग्रीच्या संगतीत गेलो की लगेच आपले परिणाम मोही होतात, लगेच आपण त्याच्याविषयी अस्थिर होतो, चंचल होतो. मग सांगतायत की हा भरताचा जीव जेव्हा त्या सगळ्यांच्या सानिध्यात होता, सांगितलं ना अनेक गोष्टी, की जेवायच्या मेजवर त्याचं काय, त्या टेबलवर पण त्यांनी असे कुठं कुठं अलाराम ठेवल्यासारखे बरं का. जे एंट्री डोअर आहे तर त्याच्यावर तोरण पण 24, कारण ते 24 तीर्थंकरांचं स्मरण करून द्यावेत. परत जेवायला बसल्यावर पण तिथं असे वेगळ्या वेगळ्या प्रकाराने संकेत होते की जेणेकरून तू खाणार नाही आहे, तू जाणणार आहे. मग कुठं शय्येला झोपायला गेला तर झोपण्यात आनंद नाही आहे, असं सगळीकडे त्याचं काय ना काय होतं असं सांगितलं जातं. म्हणजे सावध करण्यासाठी स्वतःला तो असे प्रयोग करत होता. मग तसं आपल्याला सुद्धा सगळं करतोय संसार, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या निर्मोह स्वभावाकडे येण्यासाठी प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे. गाडीवर जाताना काय करता हो, गाडी चालवतोय आपण, काय काम आहे का दुसरं. महाराजींनी सांगितलं ना, तो वेळ आहे ना तुम्हाला तुमच्या घरापासून त्या कामाच्या स्थानापर्यंत जाईपर्यंत, तिथून पुन्हा घरी येईपर्यंत रिकाम आहे. डोकं म्हटल्यावर तिथे लावा ना उपयोग. चालणारा नाही जाणणार आहे, चालवणारा नाही जाणणार आहे, एवढ्या विचारात मेलात तरी सुद्धा स्वर्ग मिळेल. कारण ते जास्त चान्सेस आहेत तिथं ॲक्सिडेंट झाला, किंवा मग ते बसलो तर 4 प्रकारच्या आहाराचा त्याग त्या गाडीवर आहे तोपर्यंत. असे किती छोटे छोटे नियम, छोटी छोटी सावधानता आपल्यात येऊ शकते. पण आपण ते सगळं विसरून पुढच्या पर्यायात जगायची इतकी घाई लागली आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे हे सगळं आहे. काय वर्तमानात जगत नाही ना, म्हणून दुःख संपत नाही. वर्तमानात जगा, वर्तमानात मी आहे ह्याचा विचार करा, बस संपलं दुःख. प्रयोग करणं आवश्यक आहे. काय म्हणले शोभाबेन, डोक्यावर पदर घ्या. तर भद्र विवर्धन आदी 923 कुमार जे भरत चक्रवर्तीच्या पोटी जन्मले ते कुठून आले होते, नित्य निगोद भूमीमधून आले होते. आणि त्याच्यानंतर एक मधली पर्याय कुठली तरी घेतली आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट पंचेंद्रिय संज्ञी जीवांमध्ये चक्रवर्तीच्या महालातच जन्मले. जन्मतः त्यांचं रूप अत्यंत सुंदर होतं. तर असे काय म्हणायचं, मध्ये सांगितल्यासारखं की त्या चक्रवर्तीच्या घरात रोज वेगळं वेगळं फंक्शन असेल. आज एकाचा जन्म झाला आहे तर दुसऱ्याचं नावकरण करायचं आहे, तिसऱ्याला काय लग्न करायचं आहे. किती फंक्शन हो तुमच्याकडे. एक फंक्शन म्हणजे 8 दिवस गोंधळ असते, त्याच्याकडं 8 दिवसात 8 वेगळे वेगळे फंक्शन असतील. कोण गेलं असं तर नाही, जाऊ दे, पण वेगवेगळ्या प्रकाराने उत्सव. त्यामुळं तिथं 923 पुत्र हे जे जन्मलेत मागं पुढं असे, तर त्यांच्या निमित्तात सगळीकडं किलबिलाट, काय त्या पोरांचं गोंधळ काय असेल. एक बाईच्या ठिकाणी दुसरी बाई मिसळली तर आवाज ते काय म्हणायचं, घर शांत नसतं. 96,000 मध्ये हो किती शांती असणार. म्हणून सांगतायत की ते असं घरामध्ये निरंतर गोंधळ उत्सव, एक असं त्या मुलांच्या किलबिलाटामध्येच दिवस जायचा. तर ते पुत्र जे होते ते जन्मतः, आता जन्माला तर जन्मला बालक तर बोलत नाही, तर ते जन्मले आणि त्यांच्यावर आता माता राजमाता हे सगळे संस्कार करतायत. लोरी आदी म्हणून त्यांना धर्मशिक्षण देत आहेत, त्या धर्माचे संस्कार करतायत. तर एकापेक्षा एक सुंदर मुलं होती ती. कोण सुंदर आहे हो जगात? माझा मुलगा, त्याला सोडून कोण सुंदर नाही. काय विशाल भैया, कोण सुंदर आहे? 2 आहेत, विचार करून बोला. माझा मुलगा सुंदर आहे म्हणलं तर सांगायचं आहे की आत्मा सुंदर ते शास्त्रासमोर बसल्यावर, मंदिरात बसल्यावर आत्मा सुंदर. त्यामुळे सांगा, आरशासमोर बसल्यावर कोण सुंदर आहे हो? आरसा सुंदर आहे. आता काय
मीच सुंदर. कितीही कुरूप असू दे तो व्यक्ती तरी पण स्वतःला तो सुंदर समजतो आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर सांगाले ते जन्मजात सुंदर होते. का हो, काय कारण होतं सुंदर बनायचं? काल सांगितलेलं आहे की बाई? हां, जो भक्ती करतो भक्तीने सुंदर रूपाची प्राप्ती होते. कोणाची भक्ती केली? व्यवहाराने त्या सुंदर भगवंतांची आणि निश्चयाने सुंदर अशा आत्मस्वभावाची भक्ती केली. जो समस्वभावी आहे, जो विशुद्ध आहे, पवित्र आहे, अशा आत्म्याची भक्ती केल्याने नियमाने जे काही वर्गणा येणार आहेत ना संपर्कामध्ये त्या सुंदर येतात. आणि म्हणून ते जे तद्भव मोक्षगामी जीव असतात त्यांचं शरीर पण सुंदर असतं, प्रत्येक रूपाने सुंदर असतं. तसं सांगितलं हे पण तद्भव मोक्षगामी आहेत सगळे 923 पुत्र. तर त्यांनासुद्धा अशा अत्यंत सुंदर रूपाची प्राप्ती झाली. त्यामुळं सगळ्या राजमाता एकदम खुश. काय आपली मुलं किती बेस्ट आहेत, सर्वांग सुंदर आहेत असं त्यांचा विचार. आणि ते त्यांना लहानपणापासून लोरी आदी म्हणून त्यांना धर्माचं शिक्षण देत आहेत. त्या लोरीमध्ये पण इतका भाव आहे ना, त्यामुळे ती मी लोरी पण मस्त लिहून घेतली बरं का. बघा तुम्हाला पण आनंद येईल. आपण कसं संस्कारित करतो मुलांना आणि त्यांनी कसं केलं ह्याच्यासाठी सांगतायत. मेरा ललना पलना झूले षष्ठम सप्तम गुण ठान चहु गती में नाही झुले ये पंचम गती लहे महान. काय म्हणले? कुठे आहे हो बालक? पाळण्यात आहे अजून. संस्कार काय केलेत? मेरा ललना पलना झुले षष्टम सप्तम गुणष्ठान. कधी विचार आला का तुम्हाला हातात असं बालक बघितल्यावर हा मुनी बनावा? किती उत्कृष्ट परिणाम त्या राजमातेचे सुद्धा. कशावर तर बस ना भैया, खाली बसलायस? नको, थंड आहे भैया, घे तिथे की चटेवर. त्यांच्याजवळ बस पाहिजे तरी त्यांनी पण इकडं कडेला बसले. इष्णू पुढे ये. तर काय सांगायलेत, कशाची स्टोरी चालू आहे? भरत चक्रवर्ती होते ना, त्यांना 923 मुलं होती, जी की निगोदातून बाहेर आली. असे 2 इंद्रिय जीव झाले काहीतरी आणि त्या पर्यायातून येऊन डायरेक्ट चक्रवर्तीची मुलं होऊन जन्मली आहेत. तर त्यांचं स्टोरी सांगायला लागले, कशा रीतीने त्यांचं लाईफ गेलं लहानपणापासून ते पूर्ण निर्वाणाला जाईपर्यंतचं. तर त्यांची माता जी आहेत ते माता त्यांना लोरी सांगतायत आणि त्यांच्यावर संस्कार करतायत की हा मुलगा काय करतोय, हे बाळ माझं पाळण्यात झुलतोय. पण कुठल्या पाळण्यात? तो 6व्या-7व्या गुणस्थानात झुलतोय. असं वाटतंय का? ते पाळणा पुढे येतोय मागे येतोय म्हणजे 6व्यात आणि 7व्यात गेलेत. किती मस्त परिणाम आहेत आईचे. केले गाव असे परिणाम कधी? आणि उगीच म्हणतो मग आमची मुलं धर्म करत नाहीत. आपण इतके उत्कृष्ट परिणाम करत नाही तर त्यांच्यावर कसे संस्कार होणार हो? तर सांगितलं, मेरा ललना पलना झूले षष्टम सप्तम गुण ठाण चहु गती में नाही झूले ये पंचम गती लहे महान. 4 गतीमध्ये या मुलाला कधीही अडकायला लागू नये, पडावं लागू नये आणि हा पंचम गतीला प्राप्त व्हावा. पंचम गती कुठली? किती गती असतात भैया? आर्यन ना? काय नाव? किती गती असते? 5 गती असतात ना? कुठली 5वी? मग नवीन शाळा झाली आमची. मग 5वी गती कुठली? ईशान, 5वी गती सिद्ध गती. 4 गतीच्या अतीत आहे ना ती. तर 5व्या गतीला तू जा असं ती माता सांगतीये त्या मुलाला. तू गेल्यावर तुझ्या मातेला सांग, मला तू असं सांगत जा म्हणून. काय? तू पण पंचम गतीला प्राप्त हो. संसार खारे जल सम ये नाथ नाईसे सुहाए शुद्धात्म अमृत काद्रह इसके उर में बस जाए. समजण्यासारखं आहे, पण इतके सुंदर संस्कार केलेत ना. संसार खारे जलसम वाटतंय का?
ज्याला वाटलं तो संस्कार दुसऱ्यावर करेल. मलाच वाटत नाही आहे कसा आहे हो संसार. संतोष भैया, संसार कसा आहे? गोड गोड आहे म्हणून तर सोडू वाटत नाही. हा, अमृताचा वर्षाव व्हायला लागला असं वाटतंय घरात गेल्यावर. दुकानात गेलं काय वाटतं स्वर्गातच पोचल्यासारखं. म्हणून सांगतायत की संसार खारे जलसम ये नाथ नाही से सुहाये. याला ते संसार आवडू नये असे भाव करतीये माता. जेव्हा ते बालक अजून पाळण्यात आहे तर त्याला संसाराची रुची न हो अशी स्वतःची तिची भावना आणि तसे संस्कार त्याच्यावर. किती उत्कृष्ट आहे. आपण काय संस्कार करतो? आमचा मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. हां, हे संस्कार तुम्ही पाळण्यात देत आहे. आणि ती माता देत होती की याला पंचमगती प्राप्त होऊ दे. शुद्धातम अमृत का द्रह. द्रह म्हणजे सरोवर. शुद्धात्मा कसा आहे हो? अमृताचा सरोवर आहे. इसके उर्मे बस जाए. याला शुद्धात्मा रूपी अमृताचं प्राशन करता यावं अशा तो समुद्रामध्ये नहावा. कोणाला सांगतायत? छोटं बालक आहे, ते पाळण्यात झुलते, त्याच्यावर त्याची आई संस्कार करतीये. पुढं बस संकेत. शुद्धात्म अमृत का द्रह इसके उर्मे बस जाए. आत्माश्रय से मेरे भगवन परमानंद लहे महान. मेरा ललना पलना झूले षष्ठम सप्तम गुण ठान. आत्माश्रय से मेरे भगवन परमानंद लहे महान. हा मुलगा, हे बालक तू काय कर? आत्म्याच्या आश्रयाने परम आनंदाला प्राप्त कर, तर तुला पंचमगतीची प्राप्ती होईल. तू 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये झुलशील. म्हणून ती माता संस्कार करतीये ना, तर एक मोही माता आणि एक निर्मोही माता ठेवायची डोळ्यासमोर. आर्यन काय म्हणले? आपली माता मोही आहे का निर्मोही आहे सांग? दोषी आहेस ना? नाही, फडे म्हणजे आपली कमी आपण बघत नाही. आमच्या आईने आमच्यावर संस्कार केले नाहीत असं लगेच आपण त्यांच्यावर दोष. आणि आईने संस्कार केले तरी सुद्धा आपण किती हो त्याच्यामध्ये न्हालो, किती आपण त्याला टिकवलं, किती त्याला रुजवलं. तर सांगतायत की मोही माता काय करती? रंजू काकी कपडे घालते. आणि निर्मोही माता कपड्याची तुला गरज नाही हे शिकवते. म्हणजे दिगंबर दीक्षा धारण कर हे संस्कार करते. अशी असते ती निर्मोही माता. मोही माता लोरी सांगून झोपवते. निर्मोही माता काय? लोरी सांगितलं तुम्ही जागा होणार काय? संसारातून जाग करते. तुला जर दुःख भोगायचं नसेल तर आत्ताच जागा हो. म्हणून सगळ्या परिस्थितीचं ज्ञान करून देते. भूत भविष्याच्या सगळ्या गोष्टी सांगते आणि त्याच्यातून जागरूकता देते. आत्म्याला जाण हे संस्कार ती देते ती निर्मोही माता किंवा जिनवाणी माता म्हणा. मोही माता जन्म देते. जिनवाणी माता जन्म मरणाचा अंत करते. म्हणजे जन्माला पुन्हा न यावं असे संस्कार करते ती जिनवाणी माता. म्हणून सांगताय जन्म मरणाचा जी नाश करते ती खरी माता. जन्म देते ती माता नव्हे. लौकिक माता जी असते ती मोह शिकवते वेगळ्या प्रकाराने. उदाहरणार्थ सांगा काय शिकवलं हो? मोह शिकवलं का नाही? चांगले पैसे कमव. अजून काय हो? माता म्हणजे पिता सुद्धा असते बरं का त्यामध्ये. उगीच माता म्हणला त्यांच्याकडेच बघू नका. काय शिकवलं हो पोरांना? संतोष भैया, 1 नाही 2 दुकान टाक. 1 नाही 2 गावात जा आणि काय कर? भरपूर धन कमव, भरपूर मोठं नाव होऊ दे तुझं. हे सगळे काय केले संस्कार? सगळे बाहेरचे संस्कार केलेत. त्याच्यामुळं सांगतायत काय? मोह शिकवते ती मोही माता. निर्मोही माता बघू काय शिकवलंय मला कळू दे. निर्मोही माता काय शिकवते हो रंजू काकी? ज्ञान आणि वैराग्य शिकवते ती निर्मोही माता. असं विचार जाऊन आईला काय
तू मला किती वेळा सांगितलं जन्मल्यापासून तू मुनी हो म्हणून? सांगितलं का? आठवत आहे का समकीत? आठवत आहे का? नाही ना? बघ कोण दोषी आहे. मग जी माता असं आपल्याला संस्कार करत नाही ती मोही का निर्मोही? मग तिच्याजवळ राहायचं का नाही राहायचं? म्हणजे मी काय तोडी ना, फक्त सांगायचं आहे की जिनवाणी मातेशी जितकं आपल्याला प्रेम पाहिजे त्यापेक्षा जास्त आपण त्या मोही मातेशी करतोय, म्हणून अजून आपला दुःख संपत नाही आहे, मोह संपत नाही आहे. तर जी आत्म्याचा आश्रय शिकवते ती खरी माता. ना दूजी मात बनाना, ऐसा पुरुषार्थ करना, रुलाई अनंतो जननी, अब किसी को नाही रुलाना. किती छान सांगितलं. मी आहे ती अंतिम माता आहे असं तुझा पुरुषार्थ होऊ दे, ह्याच्या पुढे तुला पुन्हा कुठलाही भव घ्यावा लागू नये इतकं चांगली तू साधना कर, असं ती माता सांगते की मला अंतिम जननी बनण्याचा मान मिळू दे, ह्याच्या पुढं पुन्हा कुठल्याही मातेला तू रडवू नकोस. ना दूजी मात बनाना, ऐसा पुरुषार्थ करना, रुलाई अनंतो जननी, अब किसी को नाही रुलाना. अंतिम जननी बनने का मैं गौरव हूँ महान, मेरा ललना पलना झूले, षष्ठम सप्तम गुण ठान. मलाच तो गौरव प्राप्त होऊ दे की तुझी अंतिम माता बनण्याचा, ह्याच्या पुढं तू पुन्हा कुठल्याही मातेच्या पोटात जन्मू नकोस, म्हणजेच तुझं भवपरिवर्तनाचा अंत हो, हे सांगितलं त्या मातेने. पुढं भोगों के खातिर बेटा, नर भव कुर्बान न करना. काय सांगितलं? म्हण बघू एकदा भैया, काय सांगितलं? भोगों के खातिर बेटा, नर भव कुर्बान न करना. गेल्यावर एकदा आदित्यला ऐकवायचं. म्हणा भोगों के खातिर बेटा. विशाल भैया म्हणा नरभव कुर्बान न करना. या नरभवाला तू नष्ट करू नकोस. कधी म्हटलं सांगा असं? भोगांच्यासाठी तू नरभव वाया घालवू नकोस. म्हणजे काय सांगता हो तुम्ही? ह्याच्या विरुद्ध कसं सांगताय? सगळ्या भोगाच्या गोष्टीच शिकवतोय. 5 इंद्रियांचे विषय भोग कसे गोळा करायचे, कसं त्यांचं संरक्षण, कशी वृद्धी करायची, हेच संस्कार करतोय. म्हणून सांगताय त्याच्यासाठी तू आपलं नरभव वाया घालवू नकोस. मग काय कर? ये मिले अनंती बार, निज आनंद रस ही पीना. भोग मिळाले नाहीत का हो आजपर्यंत? काय पाहिजे तुला? काय पाहिजे ते कधी मिळालं नाही का आजपर्यंत? हा प्रश्न विचारायचा. मला धन पाहिजे, मला काहीतरी एक दागिना पाहिजे, वस्त्र पाहिजे, मला आजपर्यंत मिळालं नाही का? आणि ते मिळाल्यावर मला शांती का नाही झाली? अजून पाहिजे हे का भाव झाले? रंजू काकी, चांगलं शरीर पाहिजे, मग चांगली भाव नाही का वाईट भाव नाही? एवढंच वाटलं निरोगी राहावं, धर्मसाधना मला करायला छान व्हावं म्हणून असं शरीर पाहिजे, असं म्हणलं तर चुकलं का? बरोबर समकीत? बरोबर आहे. म्हणजे ह्या शरीरातून मरणार, पुन्हा दुसऱ्या शरीरात जन्मणार, पुन्हा तिसऱ्या शरीरात जन्मणार. समज मिळालं कोइन्सिडेंटली एकदा तुला चांगलं शरीर, सांगाय श्युरिटी दे तू त्या शरीरामध्ये गेल्यावर धर्मच करणार? हां नाही का? तूच मागितलं ना. मग असं असतंय, जेव्हा मागतो त्यावेळेस जे भाव आहे तेच भाव नंतर राहतील, गॅरंटी नाही आहे. म्हणून सांगतायत ये मिले अनंती बार, निज आनंद रस ही पीना, निवृत्ती में जीवन जीना. छोटं बाळ आहे हो, छोटं बाळ समोर आणि म्हणते निवृत्तीमध्ये जग. किती सुंदर संस्कार आहेत, म्हणजे त्या मातेचे भाव किती सुंदर आहेत हे समजते. निवृत्ती में जीवन जीना, दुखकारी है ये जान. कोण दुखकारी? हा संसार, हे भवपरिवर्तन, हे सगळे कषाय, विभाव, हा मोह, हे दुःखकारी आहेत असं जाण आणि निवृत्तीमध्ये जग. मेरा ललना पलना झूले,
षष्टम सप्तम गुण ठान। झरता हुआ स्वाद में आता जो परमानंद महान। कधी आहे हो आनंद तुमच्यामध्ये? घरात आहे, मंदिरात आहे, ध्यान करायला बसल्यावर आहे, कधी आहे आनंद? आहेच, आनंदाने भरलेला आहे, सतत आनंद पाझरतोय। म्हणजे जेव्हा हे कळालं ना, प्रत्येक पर्यायामध्ये जसं म्हणलं ना, हे तुमचं इलेक्ट्रिसिटी आहे, त्यात करंट कधी वाहतंय हो? चालूच आहे, तुम्ही फक्त स्विच ऑन केला नाहीये म्हणून, नाहीतर त्यामध्ये करंट तर निरंतर येत आहे। जेव्हा चालू केला त्यावेळेस तुम्हाला दिसते की ते ब्लो झालंय म्हणून। पण तसंच सांगितलं, प्रति समयाला तुमच्या ज्ञानामध्ये म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये तो आनंद भरलेला आहे, तो पाझरतोय। फक्त आपण काय करतोय? दृष्टी त्याच्याकडे नाहीये। स्विच ऑन करा ना, कसं करायचं? जे आपलं उपयोग बाहेर जातोय तो जर स्वभावाकडे जोडला तर तो आनंद असा झरणार आहे, ते सांगतायत। झरता हुआ स्वाद में आता जो परमानंद महान। अंतर्मुख होकर पीना मेरा भाव यही अम्लान। तू याचा स्वाद घे, हेच भोग। इतकं छान सांगते माता, तुला बाहेरचे सगळे भोग मिळावेत, मिळव, ह्याचा उपदेश नाही आहे। सगळा उपदेश कशाचा आहे हो? तुला हा परम आनंद प्राप्त होऊ दे। उस आनंद में मुनी व्रत धर, आलं का नाही असं? उस आनंद में मुनी व्रत धर जो पदवी लहे महान। मेरा ललना पलना झूले षष्टम सप्तम गुण ठान। जो त्या आनंदाला एकदा भोगेल ना, नियमाने मुनिव्रतापर्यंत जाणार। तर तू काय कर, त्या आनंदामध्ये मुनिव्रत धारण कर। ती अशी महान पदवी आहे की एकदा मिळव, ज्याच्या निमित्तात तुझं सगळं दुःख नष्ट होणार। इतके सुंदर संस्कार सगळ्या माता त्या सगळ्या पुत्रांवर करतायत, आणि ते केले म्हणून ते सुधारले असं नाही आहे, ते जन्मतः असे विरक्त होते। किती? 923 एवढे पुत्र होते, त्यांची कथा चालू आहे। एका वेळी एकाची सांगायची होती तर एकदम 923चे सांगितले। 923 गोष्टी सांगितल्या असत्या तर राहू देत, आम्हाला एकच बास असे ते बालक सांगितलं वाढू लागले। छोटे होते, त्यांच्यावर संस्कार चालू होते, जोपर्यंत बाळ पाळण्यात होतं तोपर्यंत। त्याच्यानंतर अजून अशा वृद्धी होत गेल्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने, ते बालक वाढू लागले। माता पिता आता त्यांचे शब्द ऐकायसाठी आतुर झाले होते। कधी बोलते तो बाळ? कितव्या महिन्याला बोलतात? 1 वर्ष, 10वा महिना। रंजू काकी हां समजून घ्या, 1 वर्ष झाल्यावर। बर, तर 1 वर्ष गेला, बोलतच नाहीत, आम्ही बोलूच देत नाही त्यांना असे आहेत आजकालचे माता पिता तर माता पिता त्यांचे शब्द ऐकायला तरसले होते। कधी हे बोलतील? मा म्हणतील का आत्मा म्हणतील? असं विचारायला का हो कधी? आमचं पोरगा आत्मा म्हणाल का? आम्ही काय शिकवतोच त्यांना बोलायला, मम्मा म्हण आत्मा राहिला बाजूला, नाहीतर मामा म्हण, म्हणजे असले आपले संस्कार। तर 1 वर्ष गेला पण एकही बालक बोलला नाही। रंजू काकी किती आता आतुरता, असं एका मुलाचं झालं, इथंच झालं तुमच्याकडंच काय 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, पण ते पोरगं बोलना म्हणलं, त्याची आई किती परेशान माझ्यासमोर आहे काय तर ते असं तोत्रा तर बोलत होतं ते, पण नीट बोलत नाही म्हणल्यावर त्याची आई किती प्रयत्न, चांगलं बोलावं, लवकर बोलावं, बोलतंय का नाही, टेन्शनच टेन्शन। आणि जेव्हा बोलला तेव्हा आता किती बोलतंय आता गप्प बस म्हणून सांगावं लागतंय असं। तर ते बालक सांगितले 1 वर्ष गेला तरी बोलले नाही, 2 वर्ष गेले, बस हे प्रतीक्षाच चालू आहे, चक्रवर्ती आहे हो, काय नाही केलं असणार सांगा?
सगळे राज, हकीम, वैद्य, डॉक्टर, औषधं, उपचार सगळी झाली. काय नाही, पैसा काय लुटवणार नाही का चक्रवर्ती? रोग झाला आणि असं काहीतरी आजारी आहे म्हटल्यावर तर सगळ्या रीतीने त्याला पहिल्यांदा अनुकूलता देण्याचा प्रयत्न. तर चक्रवर्ती असून सुद्धा भरताला त्या मुलांना सुधरवता आलं नाही, म्हणजे त्यांचं रोग काढता आलं नाही. त्यांनी अनेक राजवैद्यांना बोलवलं आणि बोलवल्यावर कारण शोधायला सांगितलं. हे का नाही बोलत, म्हणजे जन्मतः मुके आहेत का हे तरी बघा, म्हणजे आम्ही त्यांच्यापासून आशा तर करणार नाही. पण त्या वैद्यांना कारण सुद्धा मिळेना, कारण ते मुके नव्हते, त्यामुळं कारण मिळेना. आणि मग का बोलत नाही आहेत? तर सांगितलं, या मातापितांची आतुरता वाढत गेली. 3 वर्षानंतर बालकांना स्मरण झाले, जाती स्मरण, की आपण पूर्वी कुठं होतो. एक विचार करा की ते सगळे त्यांचं स्मरण त्यांना झालं, हे मातापित्यांना काय माहीत आहे? आणि मग मातापिता तर आपला प्रयत्न करतायत. 3 वर्षानंतर त्या बालकांना आपण कोठून आलो याचे स्मरण झाले. आता पुन्हा तेथे कधीच जावे लागू नये असा मला पुरुषार्थ करायचा आहे, हे त्यांचे विचार. किती वर्षाचं? डोळ्यासमोर येते का कोणतं घरात 3 वर्षाचं? किती वर्षाची प्रतीती? 5-6 वर्षाची. 3 वर्षाच्या बालकाला इतके विचार येण्यासारखी त्यावेळेसचे बालक टॅलेंटेड होते. IQ त्यांचं एकदम बेस्ट होतं बरं का. तर ते सांगतायत की आता मला असा कधीही तो भाव न मिळावा, त्या गतीला कधीच जावं लागू नये, कधी मला असलं जन्म मरण त्याचं दुःख भोगावं लागू नये, हे विचार असा मी पुरुषार्थ करायला पाहिजे. बोलण्याचे तर त्यांना भावच येत नव्हते, कारण अनादीपासून बोललेले नव्हते, आणि त्यामुळे आता पण असे बोलण्याचे वगैरे भाव येत नव्हते. पिता चिंतित झाले. अनेक प्रयत्न झाले. 4 वर्ष गेली. 4 वर्ष झाली तरी सुद्धा मुलं बोलेनात. 5 वर्ष गेली. विशाल भैया आता बासकी बोला म्हणाय. 5 वर्षानंतर सुद्धा त्यांचे प्रयत्न थांबले नाहीत. कितीही यत्न केले तरी सुद्धा त्या डॉक्टरांना, त्या वैद्यांना त्या कारणापर्यंत जाता आलं नाही. 6 वर्ष गेली. तरी पण सगळे बालक म्यूट. त्यावेळी सांगितलं त्या मुलांना जाती स्मरण होत होतं, की आपण काय केलंय आणि आता आपल्याला पुन्हा तसल्या दुःखाला, रंजुगा की पुन्हा तसलं दुःख मला भोगायचं नाही, असे त्यांना जाती स्मरण होऊन भावना अशी होत होती की एक शब्द पण बोलायचं नाहीये. काय पाप केलं होतं आई वडिलांनी? पाप केलं का पुण्य केलं? तुमचं पोरगं बोललं नाही तर असं म्हणणार का? हा ना, म्हणून तर त्यांना समजेना ना. चक्रवर्तीची मुलं असताना ते बोलेनात म्हणल्यावर त्यांना विचार की हे का बोलेनात. असं तर पापी जीव चक्रवर्तीच्या पोटी असं पण म्हणू नका, काढावे लागतील उदाहरणं शोधून. तर सांगितलं निरंतर ते 3 वर्षाचे 5-6 वर्षाची मुलं ती, आणि त्यांची भावना अंतरंगामध्ये काय चालू आहे? संकेत की मी आत्मा आहे. इथं बसून काय भावना करतोय आर्यन? कधी मोबाईल चालू करायला मिळणार? तर सांगतायत तिथं की त्यांची अंतरंग भावना तर मला आता या आत्म्यापाशी जायचंय आणि या 4 गतीमध्ये फिरायचं नाही, ही भावना. मौन दशेमध्ये असे 6, 7, 8 वर्ष गेली. पेशन्स ठेवणार का तेवढी? काय आस्था? काय म्हणले मी? किती वर्षाची आहे तू? काय म्हणायचं रे इंग्लिशमध्ये? हाऊ मेनी इयर्स? हां, किती वर्षाची? 4 इयर्स. ते छोटे छोटे बालक होते ना, ते पण 4, 5, 6 इयर्स ओल्ड, पण एक शब्द पण बोलत नव्हते. तू किती बोलती सांग? तर ते असं शांत बसत होते, मम्मीला त्रास देत नव्हते. पण मम्मी किती त्रास करून घेत होती. असं असतंय, बालक त्रास देत नसते तर आई वडील त्रास करून घेत असतात. कुमार आत्मदर्शनाची प्रतीती करत होते. अजून
सम्यक दर्शन झालं नाही 8 वर्षाशिवाय होत नाही, पण भावना तर निरंतर ही चालू होती, चिंतन तेच चालू होती. कधी मला आत्मा दिसणार याकडे त्यांची ओढ होती. समयसार स्वरूप आत्मा तर मौन आहे, बोलणं हा जीवाचा स्वभाव नाही. त्यामुळे ते निरंतर आत्मचिंतनामध्ये चरत राहत. असेच वय वाढत गेले, पण मौन व्रत तुटले नाही. असं 8 वर्षाचे, कोणी 10 वर्षाचे झाले, कोणी 12 वर्षाचे झाले, तरी सुद्धा एकही बालक बोलत नव्हता. तर जणू मौन मुनी योगीच विहार करतायत असं वाटत होतं सगळे जेव्हा ते एकत्र फिरत होते. तर म्हणजे बालक आहेत आणि विदाऊट व्हायलन्स कसं शक्य आहे हो? किती आवाज करायत बाहेर बघा. म्हणजे आवाज न करता सगळीकडे ते फिरतायत, काय सगळ्या आपल्या क्रीडा करतायत, पण एकमेकाशी एक शब्द बोलत नाही आहेत. त्यांना पाहून पाहून भरत पिता त्यांच्या डोळ्यामध्ये सतत अश्रू वाहू लागले. काय करू मी ह्यांच्यासाठी, असं त्या पित्याचे भाव. काय रोग झालाय ह्यांना, हे का बोलत नाहीत, किंवा मी काय करू त्यांच्यासाठी. सर्वजण दुःखी होते घरामध्ये, पण कुमार म्हणजे ती सगळी मुलं उदासीन, गंभीर, धीर एकदम, कारण त्यांना सगळं दृश्य दिसलेलं होतं मागचं. माताए त्या कुमारांना कुशीत घेत, पण ते पुन्हा उठून दूर जात. बालक आहे ते छोटंसं, पण माता ही माझी माता नाहीये. काय म्हणायचं, कसं प्रॅक्टिकली आलं हो त्यांच्यामध्ये. तुमच्यात काय येत नाही, मातानी दूर करायला पाहिजे का पित्याने पुत्रांनी हो. तर सांगितलं ती मुलं त्यांना जवळ घेतलं तर ते दूर जातं. किती सुंदर परिणाम आहे. तेच म्हणायला लागले, ते आलेत निगोदातून, त्यात असल्या द्विंद्रिय पर्यायातून, पण अशी उपजत त्यांच्यामध्ये धारा. काय परिणाम, निगोदात गेले नाही तो, ते नित्य निगोदी जीव हेच सांगितलं काल आम्ही. इतर निगोदी कुठं तर जाऊन आलेले संस्कार वगैरे तुम्ही म्हणाल, नित्य निगोदी जीवाला बाहेर पडलाच नाही आजपर्यंत जो, त्याच्यावर कुठला संस्कार होणार आहे तो. तर सांगितलं ती माता त्या मुलांना आपल्या जवळ घेत होती, पण मुलं उठून दूर जाऊन कुठंतरी आत्मचिंतन करत बसत. 8 वर्ष झाल्यानंतर सगळ्यांची मिळून 8 वर्ष झाली बरं का. आता कोणी लहान मोठं असेल की, पण त्यातल्या एक पण आता 8 वर्षाच्या खाली नव्हता. 8व्या वर्षी जरी सिद्ध स्वरूप मात्र चिंतन करत होते, अनुभूती झाली नव्हती, तरी सुद्धा आत्म्याविना त्यांना काहीही रुचत नव्हते. म्हणजे ज्याला ओळख नाही आहे अजून आत्मा काय आहे, तरी सुद्धा त्या आत्म्याचीच ओढ होती त्यांना. सगळे भोग होते की बाहेर, पण तरी सुद्धा ते भोगण्याचे भाव नव्हते. ज्ञानीला मात्र समयसार स्वरूप आत्माच रुचतो. बाह्य रूप पाहून देवही अचंबित होतील, इतकं सुंदर रूप तयार झालं होतं. आता किती वर्षाचे, 8, 10, 12 अशा वर्षाची ती मुलं एकापेक्षा एक सुंदर सुंदर रूपामध्ये होती. त्यांच्यासमोर देवसुद्धा फिके पडतील असं त्यांचं रूप. वैराग्यसहित सौंदर्य अतिशय शोभते. जो नुसतं सुंदर असलेला वेगळा, आणि ज्याच्या अंतरंगात ज्ञान वैराग्य आहे त्याच्या सकट असलेलं सौंदर्य अजून वेगळं. दृष्टी पाहिजे तशी फक्त. चक्रवर्ती सुद्धा या विशाल कुमार समुदायाला बोलवण्यास, बोलतं करण्यास असमर्थ ठरला. हे जाणून अंतरंगामध्ये सतत तो संतापग्रस्त होत होता. म्हणजे मी काय करू, कसं करू, कुठं नेऊ, काहीतरी मला ह्याच्यातून बाहेर पडायचा उपाय पाहिजे, असं तो पुन्हा पुन्हा विचार करत असे. आणि उदयासमोर काहीच करू शकत नाही असं करून पुन्हा स्वतःला शांत पण करत असे. सम्यक दृष्टी ज्ञानी जीव आहे, त्यामुळं अशा प्रकाराने तो त्याची जीवनचर्या चालू होती. मग काय असं त्यांच्या जीवनामध्ये घडलं आणि ते मुलं बोलली की नाही हो, डायरेक्ट. तर कधी बोलली आणि का बोलली, आणि बोलली तर काय बोलली, हे सगळं त्यांनी पुढं सांगणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून सांगतात की आपल्याला बोलण्याचे भाव होतात ना, हे चुकतंय असं वाटावं. काही असू देत ते, जो बोलतो ना तो विकल्पात आला, आणि विकल्प हे नियमाने तुम्हाला आत्म्यापर्यंत जाऊ देत नाहीत. म्हणून काय करायचं, काहीतरी काय आहे ना ते, कशामध्ये तरी काय, बोलो तो ऐसा बोलो
कशा तर एका भजनात का कशा तर आलंय ना, मिठे वचन बोला, एकतर बोलायचं तर, नसेल तर मौन राहा. म्हणून सांगतात आपले वचन इतरांना बाधक तर नसावेतच. न बोलणं खूप चांगलं, पण न बोलता जर ध्यान नाही केलं तर काय उपयोग हो. म्हणजे 10 दिवस ध्यान शिबिरात बसतेत सगळेजण समकीत, त्यावेळेस ध्यानच करतेच का सांग? काय केलं? ध्यानच केलं ना. म्हणजे मौन असणारा ध्यानच करेल आणि ध्यान करणारा मौनच राहील, हे पण अविनाभाव. म्हणजे ज्याला ज्ञान झालंय ना तर तो प्रामाणिकपणे ध्यानासाठी पुरुषार्थ करेल. पण संतोष भैया, ध्यान करताना काय बोलायचं का बोलताना ध्यान करायचं? म्हणजे ज्ञानीची परिणती अशी असणार की बोलत असताना सुद्धा ध्यान चालू असतं आणि न बोलण्याचे भाव असतात. म्हणून सांगितलं त्या श्लोकामध्ये, काय सांगितलं होतं, यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा जानन्न दृश्यते रूपम ततः केन ब्रवीम्यहम. ज्याच्याशी मी बोलतो, कोणाशी बोलतेय सांगा मी इथं समोर बसलेल्या? ज्याच्याशी मी बोलतो त्याचं रूप मला दिसत नाही, आणि जो दिसतो तो जाणत नाही, ऐकत नाही. तर तुम्ही ऐकताय का नाही? आर्यन ऐकताय का नाही? ऐकतोय? जर असं रिलेशन आहे, जो बोलतो तो दिसत नाही आणि जो दिसतो तो जाणत नाही, मग मी कोणाशी बोलू? म्हणून सांगतायत की बोलण्याचे भाव त्या मुनींना, त्या व्रतीला, त्या ज्ञानीला येत नाहीत. मग असे आपल्याला सुद्धा भाव न झाले तर जबरदस्ती नाही, परिणामपूर्वक असे भाव मला पुन्हा कधी न येऊ. मग इतकं सुंदर पुरुषार्थ केलाय त्या मुलांनी. त्यांच्या जीवनावरून आपल्याला बोध मिळतो की त्यांनी जशी साधना केली तशी आपण त्या लहान वयात त्यांनी केली, मग आपल्याला तसे परिणाम तर येतात का? म्हणून पहिल्यांदा परिणामातून उत्कृष्ट सिद्ध करा. म्हणजे मला असं वाटतंय का मुनी होणार, मी मुनी व्हावं? ईशान काय म्हण बघू. शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही. समकीत काय बनायचंय? म्हण की म्हण, तरी संस्कार तरी करावं का? लॉक एकदम. विशाल भैया काय मुनी होणार? आर्यन संस्कार करा, कारण ह्याच्या पुढं आपण कुठं जाणार आहे? भयंकर परिस्थिती आहे, समजत नाही आहे आपल्याला इथं आत्ता. तुम्हाला इथलंच लाईफ दिसतंय ना, अकलूजचं लाईफ कसं आहे आणि पुण्याचं लाईफ कसं आहे सांगा? बेस्ट आहे म्हणू नका चुकून सुद्धा. आर्यन कसं आहे रे भैया लाईफ? कुठलं लाईफ छान आहे सांग, जाऊ दे. अकलूजचा काय करायचं अकलूजला घेऊन? म्हणजे दृष्टी एवढ्यावरनं समजते की धर्म आज कुठं आहे आणि कुठं नाही. म्हणजे अशा ठिकाणी जिथं धर्माचं इम्पॉर्टन्स नाही राहिलं, अशा ठिकाणी आपण राहतोय, तिथं आनंद मानतोय, तर तेच संस्कार आपल्यावर होणार. आणि मग पुन्हा पुढच्या भवांमध्ये तर अशा ठिकाणी जन्मणार जिथं धर्माचा लवलेश पण नसणार. म्हणून मी एक जण एका मुलीला फॉरेनमध्ये दिलं. ती मुलगी आम्हाच्या सहवासात राहिलेली, शिकलेली, सगळी सेवा वगैरे केलेली, पण लग्नाच्या वेळीस भाव काय? चांगलं स्थळ. कुठलं चांगलं स्थळ? फॉरेनचं स्थळ. आणि मग ते इतका आनंद की तिकडं जायचं फॉरेनमध्ये म्हटल्यावर उत्साह, आणि झालं लग्न आणि खरोखर तिकडं गेले. आता आम्ही इथं विचारतोय कधी येणार आहे परत, काय झालं, पण तिथलंच आता ते काय म्हणतात ग्रीन कार्ड झालं आणि तिथलं सगळं सेटलमेंट पूर्ण तिथं झाली आहे. मला सांग तिथं धर्म काय, गुरु काय, आत्मा काय, चिंतन, ध्यान, स्वाध्याय काय मिळणार आहे? मग असल्या लाईफमध्ये राहायचं आहे का आपल्याला? म्हणजे इतके मस्त संस्कार करा स्वतःवर की मला असल्या ठिकाणी कधी जावं सुद्धा लागू नये. मोहाने आपण विचार करतो एकदा फॉरेनला जायचं आहे, होय का नाही? जाऊन आलो की झालं आता. असं म्हणजे असले भाव केलं तरी सुद्धा आपण स्वतःला त्या धर्मापासून आणि धार्मिकांपासून सहज दूर करतोय. म्हणून असले परिणाम आपल्याला कधीही न येवो असे आपल्यावर संस्कार करा, तर आपण सुरक्षित राहणार, अन्यथा नाही. हो ईशान सांगतोय, सांग. समकीत ध्यान सांग. सांग रे भैया, आपल्यावर संस्कार करायचे असतात.
चल सांग, 4 शब्द सांग. हं? सांगता येत असते, सांग चल. दीपाबेन ध्यान सांगा आता. संतोष भैया, अहो नवागडी नवा राज्य असतो. आमच्याकडे येणारे रोज नवीनला नवीन चान्स असतो. चला सांगा, तुम्ही सांगा चला. जाणाम हा मी अशब्द स्वरूपी जीव आहे. जीवाकडे पहा, बोलणे हा माझा स्वभाव नाहीच. ऐकणे हा माझा स्वभाव नाहीच. जीव काय करतोय? मी या शब्दांना मात्र जाणत आहे. जाणा. बोलण्याचे भाव देखील माझ्या स्वभावामध्ये नाहीतच. या कर्ण इंद्रियाने रहित, रसनेंद्रियाने रहित, शरीर रहित, मनुष्यभव रहित हा मी अस्पर्शी जीव आहे. जाणतोच आहे. निशब्द स्वरूपोहम. न्यायक स्वरूपोहम. ओम विसर्जन.